गोलंदाजी मार्ग हे तर मात्र 18 चेंडू 42 उत्कृष्ट यशचा पुढचा चेंडू इथं मात्र भन्नाट वेगाचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू यशचा पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू ट्रॅव्हल झाला धावसंख्या झाली यशचा पुढचा चेंडू तो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न विकेट किपर हाताला घुंगारा देत डिक्लेअर यशचा पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा पटकन एका ओव्हरच्या 5 धावा येणारे 12 चेंडू गोलंदाजी मार्ग करते विजयचा सामना थोडी घाई करायची चला पुन्हा एकदा पटकवलेला चेंडू त्यावरती घेतली इथं मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू पुढील येणारा सामना क्वार्टर फायनलचा सामना आजच्या दिवसातील रॉयल क्रिकेट क्लब वडगाव आपल्या संघाला लागलेला पहिला धक्का चैतनच्या रूपाने
चैतनची जागा भरून काढण्यासाठी येतो. विजयचा पुढचा चेंडू. बॅट चेंडू. इथं मात्र चेंडू संघाची धाव संख्या त्यांच्या ह्याच्यात वेगवेगळ्या टीम आहेत त्यांच्या. पुन्हा एकदा निर्धार वडगाव संघ इथं मात्र पुन्हा एकदा कट केलं चेंडूला. एक धाव पळून पूर्ण केली जाते एका धावेच्या मध्ये. वाईट स्वरूपाची उत्कृष्टता पटकावलेला चेंडू त्यावरती घेतलेली एकच धाव.
विजय जाधव मॅन ऑफ द मॅच, आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचंय. क्वार्टर फायनलचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोस्ती क्रिकेट क्लब कोंढावळे त्यांच्या अगेन्स्ट रॉयल क्रिकेट क्लब वडगाव या दोन संघांमध्ये नाणेफेक या ठिकाणी संपन्न होते. सुयश ठोंबरे यांना विनंती की आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. विजय जाधव मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करी. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी दिले जाते. सुयश ठोंबरे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. रॉयल क्रिकेट क्लब वडगाव संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणाचं आमंत्रण दिले आपण पाहतोय दोस्ती क्रिकेट क्लब कोंढावळे संघाला.
क्वार्टर फायनल आजच्या दिवसातील आपण पाहतोय लीग फॉर्मॅट मधून दोन संघ अव्वल दर्जाचे ते क्वार्टर फायनल मध्ये येऊन पोहोचलेले. या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण पोहोचणार यासाठीची लढाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. रॉयल क्रिकेट क्लब वडगाव अगेन्स्ट दोस्ती क्रिकेट क्लब कोंढावळे या दोन संघांमध्ये ही लढत 4 षटकांचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. सलामीची जोडी देखील आपण पाहतो मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निलेश धनावडे षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला डू ऑर डाय. जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल तर पराभूत संघाचा प्रवास या स्पर्धेमधून संपुष्टात येणार आहे. त्यासाठी ही लढाई ही पाहायला मिळेल. रवींद्र गोळे स्ट्राईक ऑन आपल्याला पाहायला मिळतील. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय उमेश वाघ. तर गोलंदाजीसाठी प्रमुख गोलंदाज संघाचा प्रमुख नेता आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश धनावडे. ओव्हर क्रमांक 1 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. डावाला सुरुवात होतीये. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर लॉंग ऑन लॉंग अप मध्ये आपण पाहतो तैनात केले गेलेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होतोय. क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय बदललं जाते रवींद्र गोळे यांच्यासाठी. लेट्स प्ले डावाला साहेब सुरुवात होतीये. पहिलाच बॉल आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाणार आहे. पहिलीच एक धाव इथं मात्र धावफलकावरती जोडली जाते. एका धावे बरोबर धावफलकाचा श्री गणेशा. स्कोर कार्ड आपण पाहतोय. निलेश धनावडे गोलंदाजीसाठी पुनश्च एकदा आपण पाहतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूच्या खाली. वाह सुंदर झेल आणि रवी गोळे यांना मात्र माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक पहिला इथं वडगाव संघाला. यश चव्हाण आपण बघितलं चेंडूच्या खाली आला आणि एक सुंदर झेल तिथं आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये अफलातून खेळी खरं तर रवी गोळे यांची बघायला मिळाली. परंतु या मॅच मध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र निराश मुद्रेनं माघारी परतावं लागतंय. रमेश वाघ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक या धावसंख्येवरती पहिला मोहरा इथं मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. रमेश वाघ उमेश वाघ ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच. काय रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर शॉर्ट कव्हरचा खेळाडू आपण पाहतोय अगदी पुढ्यामध्ये आणून उभा केला आणि तिथं स्टॉपेज झाला. सुंदर झेल त्या ठिकाणी. चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रवी गोळे यांच्यासाठी सजवली होती. यावेळी देखील बॅकफुटोजात पंच करण्याचा प्रयत्न. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. स्वप्नील येत आहेत तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल परिपूर्ण होताना पाहायला मिळेल. एका धावे बरोबर मात्र संघाचा डाव पुढे जातोय. धावफलकावरती धावा आहेत 2. क्वार्टर फायनल अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण जाणार बक्षीस पात्र फेरीमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये किती धावा इथून पुढच्या कालावधीमध्ये बनवल्या जातील. यावेळी देखील जमिनीला समांतर फटका खेळलाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल मात्र धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या बरोबरीने मात्र आपण पाहतोय पहिला विकेट आल्यानंतर मात्र
या षटकामध्ये धाव संख्या अगदी स्लो पुढे जात असताना शांत संयमाचा खेळ या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय हाणामारी पाहायला मिळत असते. यावेळी मात्र आपण पाहतोय स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न, परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर अवांतर धाव इथं मात्र वाईट स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाते. स्कोर कार्ड वरती नजर टाकली असता 4 धावा. पहिलं षटक इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी देखील मिस टाइम, विजय येतोय चेंडू खाली, सुंदर झेल, टेकन व्हेरी गुड कॅच. या षटकातील दुसरा मोहरा इथं मात्र तंबूच्या असलेला. सेकंड विकेट डाऊन 4 या धाव संख्येवरती. दुसरा धक्का इथं मैदानाच्या आतमध्ये रॉयल क्रिकेट क्लब वडगाव संघाला आपण पाहतोय. ऐन मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा इथं मात्र आपण पाहतोय. निलेश दानवडे वाजवत आहेत प्रतिस्पर्धी संघाचे. 2 प्रमुख हादरे आपल्याला पाहायला मिळतात या षटकामध्ये. 4 या धाव संख्येवरती आपण पाहतोय. दुसरा देखील फलंदाज परतलाय. नवीन बॅटर विजय गोळे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. मात्र 4 धाव संख्येवरती आतापर्यंत वडगाव संघाचा डाव आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये थांबवण्यामध्ये कोंडावळी संघ अत्यंत कटिबद्ध राहिलाय. यावेळी पुनश्च एकदा आपण पाहतो डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंच कळवतायत. अतिरिक्त धावे बरोबरीने मात्र संघाचा डाव पुनश्च एकदा पुढे जातोय. स्कोर कार्ड वरती नजर टाकली असता 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडू 5 विजय. स्ट्राईक ऑन आपण पाहतोय तयार. यावेळी सुंदर फटका कव्हर सीझन मध्ये, परंतु विजय जाधव येतोय चेंडूवरती. तोपर्यंत दुसरी धाव देखील परिपूर्ण होताना पाहायला मिळेल आणि 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 1 मध्ये जबरदस्त गोलंदाजी किमयागार खरं तर निलेश दानवडे साबित झालेत आणि एक शानदार षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 2 विकेट्स अत्यंत महत्वाच्या मोक्याच्या क्षणी आपल्याला पाहायला मिळाल्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय स्वप्नील कुडले षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आपण पाहतोय स्वप्नील दाखल होताना पाहायला मिळतात. पॉवर प्ले संपलाय. विस्तारित क्षेत्ररक्षण मात्र उमेश साठी सजवलं जात आहे. डीप कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळेल. काउ कॉर्नर मिड विकेट. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील षटक क्रमांक 2 मध्ये पहिला बॉल टाकण्यासाठी. यावेळी हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. उमेशचा मात्र फसलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने आपण पाहतोय सुरुवात षटक क्रमांक 2 ची. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये देखील बघायला मिळाली, परंतु दुसरा षटक देखील प्रभावी कामगिरीचं पहिल्याच बॉलवरती उभं करून ठेवलं. खरं तर विचार करण्यास भाग पाडलं त्या चेंडूवरती. पुन्हा एकदा यावेळी देखील कटरचा वापर. चेंडू हवेमध्ये, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय. कोणताही क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल संघाच्या धावफलकाला पुढे घेऊन जात असताना स्कोर कार्डवरती नजर टाकली असता 8 धावा या धावफलकावरती आतापर्यंत नोंदवले जात आहेत. दोन्ही तगडे ताकदवर संघ आपण पाहतोय जे क्वार्टर फायनल मध्ये आजच्या दिवसातील लीग फॉर्मॅट मधून दाखल होताना पाहायला मिळतात. वडगाव संघ देखील आपण पाहतोय सेकंड लास्ट मॅच मध्ये लीग फॉर्मॅटच्या अत्यंत बहारदार खेळी करत मात्र एक हाती. यावेळी उंच फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉर्डर लाईन वरती अप्रतिम कॅच तिथं पकडला गेलाय. विकेट आली आहे. विजय गोळे बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3 इथं मैदानाच्या आतमध्ये रॉयल क्रिकेट क्लब वडगाव संघाला. समीर पवार तिथं जेल घेताना बघायला मिळाले. नवीन बॅटर ऋषिकेश
पॉवर हिटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. वडगाव संघाचा तिसरा फलंदाज माघारी परतल्यानंतर डाव थोडासा कोसळताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये देखील आपण पाहतो विकेट आली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स आल्यात. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना प्रामुख्याने प्रमुख सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनल जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीचा प्रवास करणार आहे. यावेळी देखील मिस टाइम, परंतु इथं मात्र सुरक्षितरित्या चेंडू कलेक्ट केलाय. धाव मात्र या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळते. तोपर्यंत घेतलेली एक सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक 9 धावा फलकावरती. उंची मिळाली परंतु आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. एका टप्प्यावरती चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी देखील मिस टाइम, परंतु उंची जास्त आणि तितकीच लांबी देखील. सरळ बॉल निघून गेला. क्षेत्ररक्षक परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं. उंची जास्त, लांबी देखील तितकीच प्राप्त केली आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिम बॉल ओव्हर क्रमांक 2 मधील टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळी देखील हेलिकॉप्टर ड्राईव्ह आपल्याला पाहायला ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आडवेल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय एकच आणि एकच सिंगलच्या मदतीने संघाचा डाव आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 16. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटक इथं परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 8ची सरासरी राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय फिरकीचा महामेरू अक्षय येनपुरे गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावफलक आपण पाहतोय 16 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. पहिल्या 2 षटकामध्ये मात्र धावफलकाला वेग देण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी, परंतु तिथं मात्र परफेक्ट कनेक्शन पाहायला मिळालं नाही. चेंडू हवेमध्ये गेले. त्यानंतर मात्र आपण पाहतोय सुंदर झेल त्या ठिकाणी पकडताना फल क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. 16 धावसंख्येवरती वडगाव संघाचा डाव या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु येणाऱ्या 12 चेंडूंच्या खेळामध्ये मात्र एक लढण्यासाठी परिपूर्ण अशी परिपक्व धावसंख्या इथे उभारणं गरजेचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ मात्र कोणत्याही क्षणी यावेळी मात्र जमिनीला समांतर अलॉंग द कार्पेट चेंडू बॅकअप पोहोचला म्हणून बरं झालं, नाहीतर हा देखील बॉल गेला असता सीमारेषेच्या बाहेर. सुरक्षितरित्या त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू अडवलाय तोपर्यंत दुहेरी धाव इथं प्राप्त होते. संघाचा धावफलक 18 धावसंख्येवरती. यावेळी देखील मिस टाइम, परंतु आपण पाहतोय वर्तुळाच्या आतमध्ये चेंडू विसावतोय तोपर्यंत डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय विजय जाधव चेंडूवरती. तोपर्यंत एकेरी धाव इथं धावफलकावरती जोडली जाणार आहे. सिंगल डबलच्या बरोबरीने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतोय, परंतु तितकासा प्रभाव धावफलकावरती होत नाहीये. षटक क्रमांक 3 देखील आपण पाहतोय प्रभावित हाताळणे. डेड बॉलची घोषणा मुख्य पंच कळवत आहेत. ऋषिकेशकडे मात्र मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, ती ताकद इथं आजमावावी लागणार आहे. बॅटची कड आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. अतिरिक्त धावे बरोबरीने मात्र संघाचा फलकावरती आहेत त्या 20 धावा. 3 फलंदाज कोसळल्यानंतर आपण पाहतोय डाव सावरण्याचा प्रयत्न इथे केला जातोय सिंगल डबलच्या बरोबरीने परंतु आपण पाहतो ना की 4 षटकांची मॅच म्हटलं की आपण पाहतो की प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आघात करावा लागतो. यावेळी ऑन साईडला गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि इथं एक टप्पा घेत चेंडू जातोय आर पार सीमा पार. 4 रन चौकार, 4 धावा. अक्षय येनपुरे
आत्तापर्यंत प्रभावित करणारी कामगिरी. ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाही हेरलं खरं तर ऋषिकेशनं, आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय एक शानदार चौकार बघायला मिळाला. धावफलक पुढे सरकतंय, धावफलकावरती आहेत त्याच 24 धावा. फुल टॉस, लोवर फुल टॉस होता, परंतु उजव्या शीर्षा बराचसा बाहेर चेंडू. पंच हात फैलावतायत आणि कळवतायत इट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथं धावफलकावरती. 25 ऑन बोर्ड, 25 धावा फलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु यावेळी फटका फसतोय. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला तैनात होता. टेकन व्हेरी गुड कॅच. जेल टिपलाय, ऋषिकेशला परतावं लागतंय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 इथं रॉयल क्रिकेट क्लब वडगाव संघाला. नवीन फलंदाज निलेश वाघ. षटक क्रमांक पाहतोय, तिसऱ्या क्रमांकाचं मार्गस्थ असताना आतापर्यंत 9 धावा. 5 चेंडू मध्ये 1 विकेट आली. ऋषिकेश वाघला परतवलंय. 2 बंधू पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल ओव्हर क्रमांक 3 मधील टाकण्यासाठी पुन्हा एकदा अक्षय इनपुरे. यावेळी सरळ बॅटनं गॅप शोधण्याचा प्रयत्न. निलेश येत आहे चेंडूवरती, अडवलाय. ऑर्डर स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी देखील तितकीच तत्परतेनं कलेक्शन केलं, परंतु तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा इथं परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावींबरोबर 3 षटकांची सांगता झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 षटकाचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना शुभम वाडकर ओव्हर क्रमांक 4 साठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्लॉग ओव्हर साठी आपण पाहतोय शुभमचा वापर या ठिकाणी केला जातो. क्वार्टर फायनल महत्वाची लढाई या षटकामध्ये. 15 पर्यंत जर धावसंख्या गेली तर निश्चित एक मोठी धावसंख्या उभी राहील, परंतु शुभम वाडकर चाणाक्ष गोलंदाज आहे. आज काय किमया करणार खरं तर पाहणं गरजेचं आहे. समोर उमेश वाघ. ओ हो, गती आपल्याला पाहायला मिळाली. वेग होता. रफ्तार के साथ गेंद जाएगी विकेट कीपर की दस्तावेज में. धावफलक आपण पाहतोय स्थिरावलंय. 27 धावा फलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलाच बॉल वेगावरती स्वार होत केलेली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी देखील अतिरिक्त बाउन्स, उसळी घेणारा चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आपण पाहतोय चेंडू जातोय तो अगदी डिक्लेरेशन झोनच्या अलीकडेच त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलंय. तोपर्यंत आलेल्या 2 धावा संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय जोडल्या जातील. स्कोर कार्ड वरती 29 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.2 षटक संपली आतापर्यंत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. बोटांची जादू जरूर बघायला मिळते शुभम वाडकरच्या. यावेळी देखील गती परिवर्तन होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये एक अवांतर धावा आपण पाहतोय इथं प्राप्त होते. धावफलकावरती 30 धावा. शेवटचे 3 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये. काय प्रभावी करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. 3 चेंडू 3 धावा इथं खर्च करतोय शुभम वाडकर. यावेळी देखील उसळी घेणारा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. उमेशला परतावं लागतंय. धक्का क्रमांक आपण पाहतोय 5वा मैदानाच्या आतमध्ये रॉयल क्रिकेट क्लब वडगाव संघाला. सेमी फायनलचे लॉट्स या ठिकाणी केले जाणार आहेत. शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाचे संघनायक, माले क्रिकेट क्लब माले संघाचे संघनायक, अकोले संघाचे संघनायक आणि या क्वार्टर फायनल मध्ये जो संघ विनर होईल त्या संघाची एक चिठ्ठी या ठिकाणी काढली जाईल. विजय मरे नवीन
फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये बाकी. सर्व संघनायकांना विनंती आहे जे सेमी फायनल मध्ये पोहोचलेत त्यांनी व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. यावेळी देखील सबमरीन डिलिव्हरी खाली राहिलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु यावेळी विजय मोरेन यांना परतावं लागतंय. धाव घेण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न आपण पाहतोय निलेश वाघ यांचा यशस्वी झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 4 मधील शुभम वाडकर पुनश्च एकदा. सर या बॉलवरती किती रन आहेत? 1 धाव, 31 धावा फलकावरती. बरोबर ना? 31 धावा फलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात 4 षटकामध्ये. रॉयल क्रिकेट क्लब वडगाव संघाने या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय दोस्ती क्रिकेट क्लब कोंढावळे संघाला 32 धावांचा आव्हान. सेमीफायनलचे लॉट्स या ठिकाणी केले जात आहेत. पहिली सेमीफायनल शिवशंभो क्रिकेट क्लब भादस अगेन्स्ट यजमान संघ भैरवनाथ क्रिकेट क्लब अकोले या संघांदरम्यान होईल. तर दुसरी सेमीफायनल या क्वार्टर फायनल मध्ये विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये माले क्रिकेट क्लब माले. अक्षय एनपुरे स्ट्राइक ऑन तर स्वप्नील कुडले नॉन स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतील. तर रवी गोळे गोलंदाजीच्या मार्कवरती 32 धावांचं आव्हान, 24 चेंडू. लेट्स प्ले डावाला सुरुवात, दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. राऊंड द विकेट, यावेळी पहिलाच बॉल स्लॉट मध्ये भिरकावून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालणारा षटकार. पहिल्याच बॉलवरती प्रचंड मोठा हल्ला. धावफलकावरती 6 धावांची नोंद. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय 23 बॉल 26 धावांची गरज. रवी गोळे राईट अँड राऊंड द विकेट पुनश्च एकदा.
यावेळी देखील ऑल अलॉन द कार्पेट आपण पाहतोय ऑन साइड दिशेमध्ये मिड विकेट रिजन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक फील्ड करेल चेंडूला एका सिंगलच्या बरोबरीने मात्र संघाचा धावफलक 7 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन स्वप्नील कुडले स्ट्राइक हँड तयार रिव्हर्स स्विच उलटा फुलटा सरळ फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क बिग इट रन षटकार 3 चेंडू 13 धावा आतापर्यंत आल्या धावफलकावरती 21 बॉल 19 धावेंची आवश्यकता दोन षटकार आपण पाहतोय या षटकामध्ये जरूर बघायला मिळत आहेत धावफलकामध्ये आपण पाहतोय प्रचंड मोठी वाढ होताना पाहायला मिळते तेरा धावा धावफलकावरती क्वार्टर फायनल रॉयल क्रिकेट क्लब वडगाव अगेन्स्ट त्यांच्या विरुद्ध दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे या सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रचंड मोठा हल्ला पहिल्या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न यावेळी देखील उडवलंय पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर गोलंदाजावर केलंय आक्रमण बॉल करतोय आकाश ब्रह्मन सरळ फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर षटकार एकोणीस धावा धावफलकावरती विजयाचं समीकरण अत्यंत खुलं केलंय 20 चेंडू मात्र 13 धाव्यांची गरज वीस बॉल मध्ये 13 धावा स्कोर कार्ड मात्र आपण पाहतोय 19 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचले पहिल्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये टाकणं बाकी असेल यावेळी मात्र मिस टाइम झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय धावफलक एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा 19 बॉल 12 धावेंची गरज शेवटचा अंतिम बॉल ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 1 मधील पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळी स्लॉट मध्ये बॉल हा देखील बॉल जाईल आउट ऑफ द पार्क अक्षय येनपुरेंच्या बॅट मधून एक ताबडतोड तडाखा सरळ फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर षटकार पहिलं षटक संपलंय अत्यंत महागडे षटक आपण पाहतोय तब्बल 26 धावा विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची आवश्यकता जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय षटक क्रमांक 1 मध्ये मात्र 6 धावसंख्ये जवळ हा सामना येऊन पोहोचलाय 18 चेंडू रमेश यावेळी देखील ऑन साइडला ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर आणि हा सामना जिंकलाय दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघाने आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरलाय दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे विजयी संघाचं अभिनंदन पराभूत संघाचे आभार